श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, एकदा कुत्रा आणि एका गाढवामध्ये शर्यत लागते की जो कोणी लवकरात लवकर पळत जाऊन 2 गावं पलीकडच्या सिंहासनावर जाऊन बसेल तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेल. ठरल्याप्रमाणे दोघंही तयार झाले. कुत्र्याला वाटलं मी जिंकेल, कारण गाढवापेक्षा मी जोरात धावू शकतोय. पण कुत्र्याला पुढं काय होणार हे नक्की माहिती नव्हतं. दोघांमध्ये शर्यत सुरू झाली. कुत्रा जोरात धावायला लागला. थोडा पुढं गेल्यावर एका गलीतल्या कुत्र्याने या कुत्र्याला हुसकावून लावलं. तो तसाच पुढे धावायला लागला. पुढच्या गलीत गेला. पुढच्याही गलीतल्या कुत्र्याने हुसकावून लावलं. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात हे असंच घडत राहिलं. कसा बसा कुत्रा धावत धावत त्या सिंहासनाजवळ पोहोचला आणि बघतोय तर गाढव त्याच्या आधीच पोहोचलेलं होतं. गाढव शर्यत जिंकून राजा झालं होतं आणि ते बघून निराश झालेला कुत्रा विचार करत होता, जर माझ्याच लोकांनी मला मागं ओढलं नसतं तर आज गाढव सिंहासनावर बसलं नसतं. श्रोते हो, या गोष्टीतून आपण काय बोध घ्यायचा हे आपण ठरवा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणे सापडतील, पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी 2 गोष्टी गरजेच्या असतात: स्वाभिमान आणि हिंमत. या 2 गोष्टी बाजारात मिळत नाही, तर त्या रक्तात असाव्या लागतात. एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्यापूर्वी एखाद्यानं केलेल्या 1000 चांगल्या गोष्टी आठवाव्यात. नात्यामध्ये, मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही. समोरची वाट डोळ्यांना दिसेनाशी झाली म्हणजे वाटच उरलेली नाही असं आपण समजतो. ती चूक वाटेची नसते, तर आपल्या नजरेची असते. कर्म पत्ता विसरत नाही. स्त्री मधली बाई जरूर हरू शकते, पण तिच्यातली आई मरेपर्यंत लढत असते. फुकट कसं मिळेल यासाठी डोकं चालवू नका, तर कष्टानं कसं मिळवता येईल यासाठी डोकं चालवा. पक्षी सुद्धा एक दिवस स्वातंत्र्यासाठी उडतात, पण मुली सासरच्या आणि माहेरच्या पिंजऱ्यातून मेल्यावरच मुक्त होतात. अंतर कितीही असलं, पण माणसांची ओढ असली की वेळेचं भय नसतं. नवरात्रीमध्ये मातेचं व्रत करण्यापूर्वी स्वतःच्या आईला विचारा, आई तू कशी आहेस? तुला काय हवं आहे का? उपवासापेक्षा आई जास्त आशीर्वाद देईल. कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत का नाही. सोबत काही येत नाही, स्वतः आनंदानं जगा, दुसऱ्यालाही आनंदानं जगू द्या. चांगलं करता येत नसेल तर निदान वाईटही करू नका. आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोणाचा तळतळाट आडवा जाईल हे सांगता येत नाही. पैसा कमी असला तरी चालेल, पण भरपूर माणसं कमवा. आयुष्य माणसांशिवाय जगता येत नाही. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. नवीन कुणी आयुष्यात आलं की जुन्या माणसांना बाजूला केलं जातं. समजून घेणारं कोणीच नाही हे जेव्हा चांगलं जाणवतं, तेव्हा आपल्याकडं स्वतःच्या पायावर उभं राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो. काहीही शाश्वत नसतं. स्वतःवर जास्त ताण घेऊ नका, कारण परिस्थिती किती वाईट असली तरी ती बदलत असते.
ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं करून पैसे कमवण्याच्या लायक बनवले, त्यांनाच तुम्ही पैसा आल्यावर सांभाळणार नसाल तर तुमच्या त्या पैशाला काडीची किंमत नसते. चांगलं वागणं हे खूप सोपं असतं, पण बऱ्याच जणांना हे जमत नाही. म्हातारपणी बायकोपेक्षा मोठा आधार कोणताच नाही, म्हणून जवानीमध्ये तिची कदर केली तर म्हातारपणी ती आधार होईल. शांत बसणाऱ्याला कमी लेखू नका, त्याला शहाणपण सुद्धा म्हणतात. एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठी किती तळमळ होते हे त्यांनाच कळतं, ज्यांनी कुणाला तरी स्वतःपेक्षा जास्त जीव लावलेला असतो. अनुभवाच्या कसोटीवर केला जातो तो संसार, आणि प्रेमानं आणि समर्पणानं बसवलंच जातं ते एकमेकांसाठीचं विश्व, जिथं फक्त एकमेकांचं एकमेकांना असणं हे पुरेसं असतं, जग राहटीच्या कुठल्याही रीतीशिवाय. प्रेमात पडल्यावर कळतं की शरीराला कुठलीही जखम न देता डोळ्यातून पाणी आपोआप कसं ओघळतं. वेलींना जितका आधार मिळतो तितक्या त्या उंच जातात. जीवनात आधार खूप महत्वाचा असतो. जेव्हा भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत, तेव्हा त्या स्टेटसमधून व्यक्त केल्या जातात. फक्त समजून घेता आलं पाहिजे. चिटकवलेली फुलं कधीच वाऱ्यावर डुलत नाहीत, ती गळून पडतात. त्याचप्रमाणे जबरदस्तीनं जोडलेली नाती कधी शेवटपर्यंत टिकत नाहीत. हरवलेल्या माणसाला शोधल्यावर सापडेल ही कदाचित, पण जी माणसं बदललेली असतात ती कधी सापडत नाहीत. आपल्या असण्यानं जर एखाद्याला त्रास होत असेल तर होऊ द्या, तो त्याचा प्रॉब्लेम असतो. प्रत्येक वेळेला आपणच बदलायचं नसतं. आयुष्यात जेव्हा संकट येतात तेव्हा ती एका साखळीने येतात. त्यांना सामोरं जायचं शिका. जग तुम्हाला तोपर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही. एखाद्यावर प्रेम करणं आणि बदल्यात प्रेम मिळवणं सोपं असेल ही कदाचित, पण एखाद्यावर विश्वास ठेवणं आणि बदल्यात त्याचा विश्वास मिळवणं हे फार कठीण असतं.